नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडतं यूट्यूब चॅनल वैदिक ज्ञान मराठीवर। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत काही वास्तू टिप्स, ज्यामध्ये देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावल्याचं कसं ओळखाल हे जाणून घेऊया। फार कमी लोकांना माहीत आहे हे संकेत। चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, हिंदू धर्मात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला किंवा देवीला समर्पित असतो। ज्याप्रमाणे सोमवार हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि मंगळवार हा भगवान गणेश आणि हनुमानजींना समर्पित आहे, त्याचप्रमाणे शुक्रवार हा भगवान विष्णूची पत्नी देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो। अशी धार्मिक श्रद्धा आहे की जर कोणत्याही भक्ताने शुक्रवारी देवीची विधिवत पूजा केली तर देवी लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते आणि त्याला आयुष्यात कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही। ज्याच्यावर लक्ष्मीची कृपा असते त्याला पैशाची कधीही कमतरता भासत नाही, त्याचे सर्व काम सहजतेने होते। पण जेव्हा लक्ष्मी कोपते तेव्हा काही विशेष संकेत दिसतात, ज्यांचा अर्थ अनेक लोकांना समजत नाही। चला तर जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार ते कोणते संकेत आहे। देवी लक्ष्मी कोपते तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनात कधी सुख तर कधी दुःखाचा सामना व्यक्तीला करावा लागतो। कधी तर अचानक पैशाची समस्या उद्भवते, कुटुंबातही वाद होऊ लागतात, पूर्ण झालेले कामही खराब होऊ लागते। याचे कारण देवी लक्ष्मीचा राग असू शकतो। जेव्हा देवी लक्ष्मी कोपते तेव्हा काही विशेष संकेत दिसतात। वास्तुशास्त्रात नकारात्मक ऊर्जेची असे अनेक संकेत सांगितलेले आहेत, जी धनाची देवी लक्ष्मीशी संबंधित आहेत। देवी लक्ष्मीच्या रागाचे संकेत कोणते आहेत ते जाणून घेऊया। तुळशी आणि मनी प्लांट वाळणे। वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांट आणि तुळशी दोन्ही भारतीय घरामध्ये शुभ मानले जातात। जर ही झाडे अचानक सुकू लागली तर लोक ते देवी लक्ष्मीच्या नाराजीचे कारण मानतात। जर तुम्हाला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर ज्या भांड्यात तुम्ही मनी प्लांट लावला आहे त्या भांड्याभोवती एक काळा पवित्र धागा बांधा आणि दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावा। नळातून सतत गळणारे पाणी। वास्तुशास्त्रात नळातून पाणी गळणे अशुभ मानले जाते। हे आर्थिक नुकसानीचे लक्षण मानले जाते, म्हणजेच त्यामुळे पैशाचे नुकसान होऊ शकते। लोकांचा असा विश्वास आहे की नळातून टपकणारे पाणी आर्थिक समस्या निर्माण करू शकते, म्हणून जर तुमच्या घरातून नळातून सतत पाणी टपकत असेल तर तुम्ही देवी लक्ष्मीची प्रार्थना करावी। दागिने किंवा पैशाचे वारंवार नुकसान। आई लक्ष्मी ही संपत्तीची देवी आहे, म्हणून जर तुम्ही तुमचे पैसे वारंवार गमावू लागलात तर समजून घ्या की देवी लक्ष्मी तुमच्या घरावर राहू इच्छित नाही। अशा परिस्थितीत दर शुक्रवारी देवी लक्ष्मीला केशराची खीर अर्पण करा आणि गरिबांमध्ये वाटून द्या। पैसे गमावण्याची वारंवार स्वप्ने पडणे। जर तुम्हाला वारंवार पैशाच्या नुकसानीशी संबंधित स्वप्ने पडत असतील किंवा स्वप्नात तुम्हाला काही मौल्यवान वस्तू हरवताना दिसत असतील तर तुम्ही समजून जावे की काही कारणास्तव देवी लक्ष्मी तुमच्यावर रागावली आहे। अशा परिस्थितीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचीही पूजा करावी। चांदीचे नाणे हरवणे। देवी लक्ष्मीचा संबंध विशेषतः चांदीसारख्या पांढऱ्या मौल्यवान वस्तूंशी आहे। चांदी मिळवणे हे देवी लक्ष्मीशी संबंधित आहे, परंतु जर चांदीचे नाणे हरवले तर तुम्ही समजून घ्यावे की देवी लक्ष्मी तुमच्यावर नाराज असू शकते। मित्रांनो, हे होते काही देवी लक्ष्मी नाराज होण्याचे विशेष संकेत। असेच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा, तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।